नमस्कार, मी सत्यवती उमाकांत देशपांडे. श्री विश्वेश आयुर्वेद क्लिनिकच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपला चर्चेचा विषय आहे गुडघेदुखी. आपण या यूट्यूब चॅनलद्वारे अनेक आजारांचे विवेचन ऐकत असतो सरांकडून. तर आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे गुडघेदुखी. त्याआधी मी सरांचा परिचय करून देते. नमस्कार सर. नमस्कार. श्री प्रमोद उपाध्ये सर यांचं श्री विश्वेश आयुर्वेद क्लिनिक सांगलीमध्ये आहे व ते गेली 20 वर्ष झाले अनेक रुग्णांची आयुर्वेदाद्वारे सेवा करत आहेत. त्यांनी आजपर्यंत 20,000पेक्षा जास्त रुग्णांची सेवा केली आहे व त्यांना त्यांच्यावर यशस्वीरित्या उपचारही केलेले आहेत. तर आजचा आपला चर्चेचा विषय आहे गुडघेदुखी व त्याला आपण प्रश्नांद्वारे सुरू करूयात. सर, माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला की आपल्याला गुडघेदुखी हा सामान्यतः सर्व घरांमध्ये सापडणारा आजार आहे. हो. तर यामध्ये नेमकं हे आपल्या शरीरात बरेचसे सांधे आहेत, पण बऱ्यापैकी लोकांना गुडघेदुखीचा त्रास का होतो? हो. आज जर आपण जनरलाइजली बघितलं तर मनुष्य म्हणजे इतर प्राणी आणि मनुष्य यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे, तर बाकीचे जे प्राणी आहेत ते चतुष्पाद प्राणी आहेत, म्हणजे ते 4 पायावर चालतात हे असतात. त्यामुळं जो सगळा भार असतो तो 4ही पायावर येतो व्यवस्थित पद्धतीनं आणि त्यांचा मणका सुद्धा असा आडवा असतो. आपला मणका सरळ आहे आणि हे दोन्ही पाय सरळ आहेत आणि आपण 2 पायावर चालतो आणि हे दोन्ही जे आपले हस्त आहेत म्हणजे आपण हे हात म्हणून काम करतोय, हे करतोय. त्यामुळं आपलं जे वेट बेअरिंग जॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये आपलं कंबर आणि हे दोन्ही गुडघे आणि 2 घोटे यांच्यावर सगळ्यात जास्त आपल्या सर्व शरीराचा भार जो असतो तो सगळ्यात जास्त येत असतो. मग वेगवेगळ्या आज कसं आहे, प्रत्येक माणूस हा वेगवेगळं काम करत असतोय, होत असतं. कोणाचं गाडीवरनं प्रवास आहे, कोणाचं बसनं प्रवास जास्त आहे. पूर्वीच्या काळामध्ये चालणं जास्त होतं, सायकलिंग जास्त होतं, शेतीची कामं जास्त होती, हे होते. तर ते त्याच्यामुळं ह्या सगळ्या वेट बेअरिंग जॉईंट्सवर त्याचं भार जास्त येतो. म्हणून आजकाल आपण बघतोय की गुडघेदुखी ही खूप वाढली आहे. हे पण आज कारणं आपण बघत असताना पूर्वीच्या काळापेक्षा आत्ताच्या काळामध्ये आज सगळी सुविधा असून सुद्धा गुडघेदुखी का वाढतेय हे होतं. एक तर आपली आत्ताची जी घरं आहेत तर ती पूर्वीसारखी नाही आहेत, तर ते सगळे मार्बलच्या फरच्या आलेल्या आहेत, हे आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामुळे गारवा खूप राहतोय, हे होतोय आणि तो गारवा जास्त मुरत राहतोय, हे होते. पूर्वी जे स्त्रियांचे व्यायाम होते म्हणजे दळणं कुटणं, वेगवेगळ्या पोझिशनमध्ये बसणं, चुली पुढं बसणं, पाणी शेणणं, पाणी आणणं, त्यामुळे वेगवेगळ्या स्नायू ह्या सांध्यांचे व्यायाम नॅचरली होत होते. त्यामुळं गुडघे खूप दुखत नव्हते. पण आत्ताच्या काळामध्ये कसं झालंय की ठराविक पोझिशनमध्ये बसणं, खुर्चीवर बसणं, खाली बसणं कमी झालंय, हे झाले. आपण टॉयलेटला बसलो तरी कव्वासनामध्ये बसतो, हे होते. आज आपण कमोड वापरतोय, तर ते सुद्धा गुडघेदुखीचे कारण बनू शकते. खूप गुडघेदुख लागल्यावर आपण कमोडला वापर करतो, पण पूर्वीच्या काळामध्ये हे सगळ्या वेगवेगळ्या स्नायू आणि शिरांचं आतल्या सांध्यांचं व्यायाम होत होता. पूर्वीच्या काळामध्ये तेल भरपूर लावलं जायचं, आत्ताच्या काळामध्ये तेल लावलं जात नाही. त्यामुळे सांध्यांचं वंगण खूप कमी पडतंय. वेगवेगळे हार्मोन्स आजकाल घेतले जातात पण हे आणि जे पौष्टिक आहार आहे तर तो सुद्धा खूप कमी पडतोय आजच्या काळामध्ये. म्हणजे आज बरेचसे मुली बघितल्या तर दूध नको, तूप नको, पौष्टिक काही पदार्थ नको, ड्रायफ्रुट्स खात नाहीत, तर म्हणजे बिस्किट, पाव, ब्रेड आजकाल हे पदार्थ खूप आलेत. त्यामुळे पौष्टिकता खूप कमी झाल्यामुळं आज कॅल्शियम खूप लवकर कमी पडायला लागतं. पूर्वीच्या काळामध्ये 10-10, 12-12 डिलिव्हरी होऊन सुद्धा आजच्या आपल्या आजी 80 वर्षापर्यंत चांगले काम करतात आणि 80 वर्षानंतर कुठेतरी मग सांध्यांची जी थोडीफार दुखणं चालू होतं. पण आज 40मध्येच हे सगळे तक्रार आपले चालू व्हायला लागलेत, हे होतात. आणि आजकाल प्रत्येक गोष्टीसाठी आज आपण फॅन, एसीचा वापर जास्त करतोय, त्यामुळे शरीरातला वात वाढून झीज ही लवकर व्हायला लागली, हे होतं. हे एक महत्त्वाचं कारण आहे. त्याच्यानंतर वातुळ पदार्थ जास्त प्रमाणात खाणे, म्हणजे डाळीचे पदार्थ. आजकाल आपण प्रोटीन्स भरपूर खाल्ले पाहिजेत म्हणून डाळी खूप खातो किंवा हे होतं, तर त्या डाळीच्या जास्त प्रमाणात डाळी पण खाणं हे शरीरात वात वाढायला लागतात. तर त्यामुळे ते वात वाढल्यामुळे सुद्धा गुडघेदुखी खूप होत आहे. आज गाडीवरचा प्रवास म्हणजे पुरुषांच्या मध्ये सुद्धा आज सायकलिंगपेक्षा 2 व्हीलरचा प्रवास जास्त होतोय. तर 2 व्हीलरच्या प्रवासामुळं सुद्धा कंटिन्युअस एक ठराविक पोझिशनमध्ये गुडघे राहिल्यामुळे सुद्धा गुडघेदुखी खूप होत आहे. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला स्पोर्ट्स इंजुरीज आजकाल गुडघ्याला खूप होतात, हे होतात. म्हणजे बऱ्याच वेळेला काही काम करत असताना आजकाल खूप पेशंट येतात की डॉक्टर एकच गुडघा खूप दुखतोय. म्हणजे बऱ्याच वेळेला त्यांचं काय होतं की लचकलेलं असतं, काही वेळेला मार लागलेला असतो, काही वेळेला गुडघ्यावर पडलेले असतात, हे होतात. मग बऱ्याच वेळेला एक्सरेज काढतात, हे होतात, मग ती झीज झाली असं सांगतात. पण बऱ्याच वेळा शिरा स्नायूगत तिथं दुखणं असतं, हाडामध्ये जास्त नसतं. त्यामुळे गुडघेदुखी ही खूप वेगवेगळ्या पद्धतीची आहे,
हे असतंय. म्हणजे जनरलाइजली आपण नुसतं जीज झाले हे शब्द ऐकत असतो, पण आयुर्वेदामध्ये खूप डीपली सांगितलंय आणि त्याची वेगवेगळी आजार सुद्धा सांगितलेत. आता कोष्ठुक्षपूर्ण आजार सांगितलाय. गुडघ्याच्या वर सूज येते आणि गुडघा हा कोल्ह्याच्या डोक्याच्या आकाराचा होतो, हे होतं. म्हणजे वर सूज असते आणि बाजूला असं खाली असं निमुळतं असतो, हे होतं. तर ते बऱ्याच वेळेला लचकलेलं असतं, मार लागलेलं असतं, त्यामुळे ती वर सूज असते आणि त्या ठिकाणी शिरा आणि स्नायूमध्ये दोष असतात, हे असतात. इतर वय जसं झालेलं बऱ्याच पेशंट्समध्ये येतात, त्यांच्यामध्ये मात्र जीज असते, हाडांची जीज असते, सांध्यांची जीज असते. त्याच्यानंतर गादी जी असते, कार्टिलेज जे असतो, तर त्याच्यामध्ये जीज झालेली असते, त्यातला तेलकटपणा कमी झालेला असतो. तर ही सुद्धा कारणं खूप महत्त्वाची आहेत. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला काही जणांच्या मध्ये उठता बसता काही वेळेला एकदम खूप जाड माणसं असतात, एकदम बसून उठताना लिगामेंट टीर होतो किंवा खेळताना लिगामेंट टीर होऊ शकतो. आतले जे लिगामेंट म्हणजे काय, दोन सांध्यांचे जे हे बांधून ठेवणारे जे स्नायू आहेत त्याला लिगामेंट म्हणतात. आणि त्याच्यामध्ये जर चीर पडली किंवा ते तुटलं तर हे होतं. काहीमध्ये आपल्याला ऑपरेशन करायला लागतात, पण थोड्या प्रमाणात असेल तर आयुर्वेदिकनं खूप छान पद्धतीनं ते ट्रीट होऊ शकतात लिगामेंटल टिअर. पण त्याच्यामुळे गुडघा खूप दुखतोय, चालता येत नाही, तर हे प्रॉब्लेम्स खूप येतात. त्यामुळं गुडघेदुखी हे सगळ्यात म्हणजे त्याच्यामध्ये मग लक्षणं जर बघितली गुडघेदुखीमध्ये, तर बऱ्याच वेळेला गुडघ्याच्या समोरच्या भागात, गुडघ्याच्या वर, गुडघ्याच्या खाली किंवा गुडघ्याच्या मागं दुखणं खूप असतं. काही पेशंट्समध्ये लालसरपणा दिसतो, काही पेशंटमध्ये खूप प्रमाणात सूज असते, काही पेशंटमध्ये सूज खूप कमी असते पण जीज आतून जास्त असते. काही पेशंटमध्ये मांडी घालून बसता येत नाही, काही पेशंट्समध्ये चालता येत नाही किंवा चाललं तरी खूप वेळ लगेच 5 मिनिटात बसायला लागतं, हे असतं. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये पेन्सचे प्रमाण खूप वाढायला लागतं, हे होतं. तर ही वेगवेगळी लक्षणं केसेस प्रमाणे वेगवेगळे असतात. काही जणांच्यामध्ये आमवत म्हणून आजार आहे, रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, त्याच्यामुळे सुद्धा गुडघेदुखी असते. काही जणांच्यामध्ये गाऊट म्हणून आजार आहे, वातरक्त आहे, तर त्याच्यामुळे सुद्धा गुडघेदुखी असते. तर इतर सांध्यांच्या आजारामुळे सुद्धा गुडघ्यावर परिणाम येतो. आणि नॅचरली गुडघा जीज होऊन त्याचं सेपरेट आजार असणं, तर हा एक आजार आहे. त्यामुळे इतर सांध्यांच्या संधिवातामध्ये सुद्धा गुडघेदुखी हे एक लक्षण आहे. आणि गुडघे सेपरेटली दुखणं हा नी जॉईंटचा ऑस्टिओआर्थरायटिस, आपल्या ॲलोपॅथिकमध्ये आत्ता जे डायग्नोसिस आहे नी जॉईंटचा ऑस्टिओआर्थरायटिस. तर ही कारणं सगळी आपल्याला लक्षात घ्यायला लागतात, ही लक्षणं आपल्याला लक्षात घ्यायला लागतात आणि मग त्या अनुषंगाने आपण त्याची चिकित्सा करू शकतो. हो सर. आता आपण लक्षणं, कारणं हे जाणून घेतलं सरांकडून. आता त्याप्रमाणे आपण ह्याचं निदान कसं करावं, आयुर्वेददृष्ट्या निदान कसं असावं आणि त्याचप्रमाणे आपण मॉडर्नचे काही इन्व्हेस्टिगेशन्स वापरून ह्याचं निदान करू शकतो, याबद्दल माहिती द्या सर. हो. तर आयुर्वेदामध्ये आपल्याला कसं असतं की बऱ्याच वेळेला मॉडर्न निदान सुद्धा खूप उपयोगी पडतं. आता कसं आहे की लिगामेंट तुटलंय की नाही हे कसं बघायचं, तर लगेच आपण वरून सांगू शकत नाही. तर आजकाल आपल्याकडे एक्सरे आहेत, सिटी स्कॅन आहे, MRI आहे, तर ह्या सगळी आपण त्याच्यामध्ये हे करू शकतो. म्हणजे हे निदान करण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतं, हे होतं. तर आतलं हाड किती झिजलंय, हाडामध्ये ते हाड झिजल्यानंतर त्याला मोळके येतात, म्हणजे अगदी असे काटेसारखे हे यायला लागतात आणि ते एकमेक घासायला लागले की खूप प्रचंड प्रमाणात पेन्स व्हायला लागतात. कार्टिलेज किती झिजलं हे सुद्धा MRI मध्ये खूप छान कळतं. एक्सरेमध्ये सुरुवातीच्या कंडिशन्समध्ये एक्सरेमध्ये कळतं. जर त्याच्या पुढची अवस्था असेल मात्र सिटी स्कॅन किंवा MRI करून घ्यायला लागतो. त्याच्यामध्ये लिगामेंटमध्ये एखादं लिगामेंट तुटलंय किंवा एखाद्या चीर पडलंय हे कळतं. त्याच्यामध्ये हाडांच्या मध्ये एखाद्याच बारीक हे असेल, फ्रॅक्चर सारखं असेल तर ते सुद्धा कळून जातं. म्हणजे मार लागल्यामुळे बऱ्याच वेळेला फ्रॅक्चर झालंय का काय झालंय, तर हे जर निदान आपल्याला हे होतं. आणि दुसऱ्या बऱ्याचशाच केसेसमध्ये आपल्याला सॉफ्ट टिश्यू स्वेलिंग्स म्हणून येतं. तर आयुर्वेदिक पद्धतीनं त्याला आपण सिरागत, स्नायूगत हे ते वाढले असंच आपल्याला समजतं, हे होतंय. तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या अनुषंगानं आयुर्वेदामध्ये निदान करत असताना त्यामध्ये आणि 2-3 प्रकार आहेत. मग बऱ्याच वेळा मार लागले, लचकलंय, ह्याच्यामध्ये वातदृष्टी पण आहे आणि रक्तदृष्टी पण आहे. तर त्याच्यामध्ये त्याचे उपचार वेगळे आहेत. दुसरं म्हणजे संधिगत वात अवस्था आहे, तर त्यामध्ये जीज खूप झालेली आहे. तर जीज झाल्यामुळे काय होतं, आता जसं सांगितलं हाडांची जीज झाली, गादींची जीज झाली, तर आपण ज्यावेळेला गुडघ्यावर हात ठेवून ज्यावेळेला तपासतो त्यावेळेला करकर आवाज येतो किंवा पेशंट स्वतः सांगतो की डॉक्टर उठता बसता कर वाजायला लागले. आणि ज्यावेळेला गार हवा पडते किंवा थंडी पडते त्यावेळेला तो करकर आवाज वाढतोय किंवा दुखणं वाढतंय, माझं थंडीनं दुखणं वाढतंय, आभाळ आलं की किंवा पावसाळ्यात दुखणं वाढतंय. तर ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात त्या ठिकाणी आपल्याला हे असतात. आणि बाकीच्या ठिकाणी कसं असते, सूज जास्त असते. आता आमवात आहे,
रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, तर त्या ठिकाणी सूज जास्त असते, हे असते. मग तिथं तेल लावलं की दुखतं आणि जी झाले तिथं तेल लावलं की बरं वाटतंय. तर हे एक लक्षण महत्त्वाचं असतं की आपल्याला डायग्नोसिस करण्यासाठी, की तेल लावलं की दुखायला लागलं की तो आम वाताकडे जाणार आहे, रुमॅटॉइड आर्थरायटिसकडे. आणि जर तेल लावलं दुखणं कमी आलं की त्याला ऑस्टिओआर्थरायटिस आहे. तर हे एक त्याचं महत्त्वाचं लक्षण आहे आपल्याला समजण्यासाठी. तर आयुर्वेदामध्ये ती पद्धती आहेत की आपण त्या पद्धतीनं हे समजून घेऊ शकतो. तर त्या ठिकाणी आम ही संकल्पना असेल तर ते पाचन केल्याशिवाय पुढची ट्रीटमेंट आपल्याला करता येत नाही. म्हणून त्या ठिकाणी त्याची चिकित्सा वेगळी, ऑस्टिओआर्थरायटिसची चिकित्सा वेगळी आणि वातरक्ताची चिकित्सा किंवा गाऊटची किंवा मार लागल्यामुळे जे काही सूज येते तर त्याची चिकित्सा ही थोडी वेगवेगळी असते. त्यामुळं लिगामेंट इंजुरीची थोडीशी चिकित्सा वेगळी. तर ह्या वेगवेगळ्या प्रकार जर आपल्याला डायग्नोसिस करता आलं तर प्रत्येकजण काय म्हणतो, डॉक्टर गुडघा झिजलाय किंवा गादी झिजली असं डॉक्टर सांगितलेले असतात. पण आयुर्वेदिक पद्धतीनं जर आपण निदान केलं, त्याच्याबरोबर ॲलोपॅथीचं आत्ता जसं सांगितलं एक्सरे काढला असेल किंवा MRI केला असेल तर त्याच्यामध्ये डिटेलिंग्स अजून येतात आपल्याला आणि ते आयुर्वेदिक पद्धतीनं आपल्याला नेमकं अजून डायग्नोसिस करायला खूप सोपं जातं. तर ते आम्हाला उपयोगी पडतं. त्यामुळं हे निदान करणं खूप उपयोगी आहे. ह्या निदानाच्या पद्धतीनं मग आपली चिकित्सा ठरणार आहे. नाहीतर मग आपण कसं होतंय, ठराविक औषधं ठराविक प्रत्येक ह्याला तीच औषधं, प्रत्येक पेशंटला तीच औषधं अशी उपयोगी पडत नाहीत. तर त्याच्यामध्ये प्रत्येकांची चिकित्सा ही खूप वेगवेगळी आहे. तर हे पेशंटना आम्ही बऱ्याच वेळा समजून सांगतो. तर एज वाईजली गुडघादुखी हा खूप वेगवेगळा येतो. हे होतं आता जसं सांगितलं, संधिवातामध्ये दुखतंय तर ते वेगळं आहे, आमवातामध्ये हे होतंय आणि झीज झाल्यानंतर दुखतोय हा वेगळा आहे. तर हे ज्या वेळेला समजेल डॉक्टरला सुद्धा त्याचं निदान झालं की मग आयुर्वेदिक चिकित्सा ही परफेक्ट आपल्याला करता येते. आणि लवकरात लवकर जर आयुर्वेदाकडे येऊन जर चिकित्सा केली तर कुठलीही गुडघेदुखी आरामशीर व्यवस्थित 100% बरी होते. हो सर. आता आपण निदान तर बघितलेच, आता त्याचनुसार आपण आयुर्वेदिकप्रमाणे चिकित्सा काय केली जाते गुडघेदुखीमध्ये हे बघूयात. आणि त्याचबरोबर अजून एक प्रश्न आहे माझा, की आयुर्वेद म्हटलं की पंचकर्म असं लोकांचा समज असतो. आपण पंचकर्मामध्ये गुडघेदुखीसाठी काय काय करू शकतो ह्याबद्दल पण विवेचन करा. हो, तर आता तुमचा जो पहिला प्रश्न आहे की गुडघेदुखीमध्ये चिकित्सा काय करावी हे असतात, तर त्याचे काही भाग आपण करूया चिकित्सेचे आणि त्या अनुषंगानं मग आपण त्यामध्ये कुठल्या प्रकारामध्ये कुठली चिकित्सा जास्त उपयोगी पडते. आता कसं असतं की ज्यावेळेला हे असतात त्यावेळेस शमन चिकित्सा म्हणजे औषधी चिकित्सा, नुसतं वरून तेल लावणं, हे करणं, घरच्या घरी या सगळ्या गोष्टी करणं हा एक भाग झाला. इन्स्टंट रिलीफ देण्यासाठी सुद्धा आयुर्वेदामध्ये आजकाल आपण खूप काही गोष्टी वापरतोय. हे होते आजकाल आता मार लागलेले पेशंट आहेत, स्पोर्ट्स इंजुरीचे पेशंट्स आहेत किंवा लचकलं आहे किंवा शेतीतली कामं करताना बऱ्याच वेळेला लोक पडतात किंवा खड्डा दिसत नाही किंवा हे होतं, तर अशी खूप झालेली असतात. आणि बऱ्याच वर्ष खूप पेशंट 7-8 वर्ष असंच फिरत असतोय, डॉक्टर थोडं कमी होते पण ते दुखण्याची गोळ्या बंद केल्या की परत दुखायला लागतं, हे होतं, कॅल्शियम घेतलेलं असतं, हे घेतलेलं असतं. पण त्यामध्ये तरीसुद्धा पेशंटला रिलीफ मिळत नाही. तर बऱ्याच पेशंटमध्ये आपण विद्धकर्म किंवा अग्निकर्म हे इन्स्टंट रिलीफसाठी खूप उपयोगी पडणारे चिकित्सा आहेत. तर बऱ्याच पेशंटमध्ये खूप दिवस दुखत असताना ज्यावेळेला आम्ही हे चिकित्सा करतोय हे होतंय, तर पेशंट म्हणतोय की डॉक्टर मला 30-40% लगेच बरं वाटायला लागलं. तर दुसऱ्या फॉलोअपमध्ये परत पेशंटला गेलं की 50-60% कमी व्हायला लागलं. आणि त्याच्यावर मग त्याची जी काही इतर गोष्टी आहेत तर त्या बरं करण्यासाठी आपल्याला वेळ मिळतो आणि तो पेशंट बरं 3 ते 4 महिन्यात आरामशीर व्यवस्थित बरा होतो. तर त्यामुळे विद्धकर्म आणि अग्निकर्म तर ह्या 2 चिकित्सा आहेत. तर त्याबद्दल आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये ह्या चिकित्सेसंबंधी समजून घेऊया. पण आत्ता ते तुम्हाला सांगितलं. दुसरी जी काही आहे, ज्यावेळेला मार लागलेलं असतं किंवा खूप मोठा आघात झालेला आहे आणि सूज खूप असते आणि लालसरपणा पण असतो, तर त्या ठिकाणी आपण जळू लावले पाहिजेत. तर जलोकाचरण हे पंचकर्मातलाच भाग आहे. काय होतं, तर त्या ठिकाणी जळू लावल्यानंतर 3 ते 4 जळू लावल्यानंतर बऱ्याच वेळेला पेशंट सांगतो की डॉक्टर पुढच्या फॉलोअपला ज्यावेळेला येतात त्यावेळी डॉक्टर माझं 50 ते 60% दुखणं कमी झालंय, सूज बरीचशीच कमी आली. तर हे मार लागल्यामुळे जे बारीक बारीक शिरा आहेत किंवा आपल्या रक्तवाहिन्या आहेत तर त्या एकदम तिथले अशुद्ध रक्त त्यातनं निघून जातं आणि जे वॉटर इडिमा आहे किंवा पाणी झाले असं म्हणतात, तर ते पाणी सगळं कमी व्हायला लागतं. त्यामुळं तो सांधा लवकर बरा होण्यासाठी आपल्याला मदत होते. हे झालं. तर हे झालं एक भाग. दुसरा भाग जो आहे ज्यामध्ये आमवात आहे किंवा हे आहे, तर त्यामध्ये वाळूचा शेक देणं, खडे मिठाचा शेक देणं, गरम करून कापडात बांधून त्याचा शेक देणं, हे त्याच्यातला भाग आहे. आणि इतर जी आमवातातील काही औषध आहेत, श्रीनाथ गुगुळ आहे, रासनादी काढा आहे, वैष्णवार चूर्ण आहे,
तर त्या पद्धतीनं आमाताची ती चिकित्सा केली जावी, तर तो सांधा सुद्धा कमी येण्यासाठी मग मदत होतं. तर त्याच्यामध्ये योगराज गुगुळ किंवा महायोगराज गुगुळ सुद्धा आपल्याला वापरता येतं, हे होतं. त्याच्यानंतर जो तिसरा भाग, सगळ्यात जास्त पेशंट आज कशाचे येतात, 70% गुडघ्यादुखीतले पेशंट जे आहेत ते हाडांच्या मध्ये झीज आहे, गादी खूप झिजले आणि त्याच्यामध्ये इतर स्नायू आणि हे पण खूप वीक झालेत हे असतात. म्हणजे त्याच्यावर भार देता येत नाही आहे अजिबात. म्हणजे बरेच पेशंट काठी टेकून येतात किंवा हे येतात. तर हे खूप खूप छान पद्धतीनं पेशंट्स बरे होऊ शकतात. खरं म्हणजे फक्त काय झालेलं असते, खूप वेळ घालवलेला असतो पेशंटने, त्यामुळे थोडंसं आयुर्वेदामध्ये वेळ द्यायला लागतो आणि ते आतनं सगळं भरून येण्यासाठी आपल्याला पहिलेच औषध म्हणजे हाडापर्यंत औषध पोहोचवण्यासाठी आपल्याला 30 ते 35 दिवस लागतात. आणि पेशंटची अपेक्षा बऱ्याच वेळेला असते की 5-6 दिवसात बरंच दुखणं कमी यावं. तरी पण विद्यक्रम अग्निकर्म केल्यामुळे आजकाल एक 20-30% पेशंटमध्ये पेन रिलीफ व्हायला लागतं, हे होतं. आणि मग त्याच्याबरोबर आपण काय करावं, तर हे जे काही झीज आहे ह्याच्यामध्ये आजकाल तेलाचे कॅप्सूल्स येत आहेत बऱ्याच ह्याच्यामध्ये, तर त्या तेलाच्या कॅप्सूल्स पोटातून दिल्या जातात. हे लाक्षादी गुगुळसारखं हाड जिजेवरचं औषध आहे. आयुर्वेदामध्ये पण कॅल्शियमच्या सप्लिमेंट असलेली बरीचशीच औषधं आहेत की जे वात कमी करतात आणि हाडं भरून काढतात, हे असतात. तर जी गादीची जी झाली, वरून तेल लावणं आहे, शेक करणं आहे, पिंड स्वेद करणं आहे, तर हा एक भाग त्याच्यामध्ये खूप प्रमाणात आपल्याला वापरला गेला पाहिजे. अश्वगंधासारखी वनस्पती जी आहे त्याचं चूर्ण हे संधी त्या झीज भरून येण्यासाठी खूप छान पद्धतीने उपयोग होतो. त्याच्यामध्ये विदारे आदी गण म्हणून आलेलं आहे, तर ते बरीचशीच वात कमी करणारी औषधं आहेत, तर ते वापरता येतात. अस्थिधातूंचं अग्नी चांगलं करण्यासाठी अस्थिमज्जापाचक वापरता येतं. महारासनादी काढा सूज कमी करण्यासाठी वापरता येतं. अश्वगंधा अरिष्ट वापरता येतं. तर अशी खूप सारी औषधं असतात की जी आपल्याला गुडघ्याचं झीज कमी करणं हे खूप छान पद्धतीनं करता येतं. कंटिन्युअसली सकाळ संध्याकाळ तेल घरच्या घरी लावलं गेलं पाहिजे 5-5, 6-6 महिने, तर ते तेल आतनं चांगलं हेवायला लागतं. तर तेलाचे कॅप्सूल्स वापरणं हा सुद्धा भाग आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या पद्धत म्हणजे कसं असतं की ह्याच्यामध्ये पंचकर्मामधलं बस्ती ट्रीटमेंट ह्याच्यामध्ये करावं लागतं. तर बस्ती ट्रीटमेंटमध्ये सुद्धा वेगवेगळी तेल जे आहेत, महानारायण तेल आहे, शिरबला तेल आहे, बला तेल आहे, दानवदर तेल आहे, तर अशा पेशंटच्या कंडिशन अनुषंगानं, पेशंटच्या प्रकृती अनुषंगानं त्या वैज्ञानिक तेल ठरवायचं असतं. एक दिवस तेलाचा इनिमा, एक दिवस काढायचा इनिमा, असा बस्तीक्रम आपण करू शकतो, हे करू शकतो. तर त्या बस्तीक्रम केल्यामुळं बऱ्याच पेशंटना 15-15 दिवस सलग करायला लागतं. काही पेशंटमध्ये आपल्याला 15-15 दिवसाचे 3-3 कोर्स करावे लागतात. तर ते चांगलं तेलकटपणा त्याच्यात तयार होतो, झीज कमी होऊन जाते आणि पेशंट अगदी 2-2, 3-3 किलोमीटर खूप छान पद्धतीनं फिरायला चालू करतो. तर हे त्याच्यावरची सगळ्यात महत्त्वाची चिकित्सा आहे. काही पेशंटमध्ये मुस्तादी आपण बस्ती त्या शिरा स्नायुगत सुद्धा वात सगळा कमी करण्यासाठी आपल्याला वापरता येतो. तर बस्तीमधले खूप प्रकार आहेत की त्याच्यामध्ये नुसतं तिक्त शिरवस्ती वापरता येतं. तर खूप आयुर्वेदिक पद्धतीमध्ये खूप अगदी टिपिकल हाडांची झीज कमी करण्यासाठीचा त्याचा उपयोग होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी बस्ती ट्रीटमेंट ह्याच्यामध्ये खूप छान पद्धतीनं आपल्याला उपयोग आपल्याला करावाच लागेल, त्याशिवाय पेशंट पूर्ण बरा होणारच नाही, हे मात्र आपण ध्यानात घेतलं पाहिजे. तर गुडघेदुखीवर हे उपाय आपल्याला 100% म्हणजे आपल्या आयुर्वेदिकमध्ये जे काही कॅल्शियम सप्लिमेंट्स आलेत, लाक्षादी गुगुळ आले, आभादी गुगुळ आले, महायोगराज गुगुळ आलाय, तर खूप सारे गुगुळ ह्यांच्यामुळं आपल्याला पेशंटप्रमाणे कुठलं वापरायचा हा वेगळा भाग येतोय. आणि शिरा आणि स्नायूला पण ताकद दिली गेली पाहिजे, तशी औषधं सुद्धा आयुर्वेदामध्ये आलेत. तर ह्या सगळ्या कॉम्बिनेशन्स हे आहेत. बरेचसेच आपण लेप सुद्धा वापरतो. आता अश्वगंधा आणि डिंकाचा लेप केला तर बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये सुद्धा कॅल्शियम वाढवण्यासाठी खूप छान उपयोग होतो. आहारामध्ये सुद्धा आपण दूध जास्त घेतलं पाहिजे. काही खारी खोबरं ह्यांचे लाडू तयार करून, गूळ वगैरे घालून जर लाडू तयार करून घेतले तर त्याच्यामुळे सुद्धा कॅल्शियम सप्लिमेंट आणि ज्या शिरा स्नायूंना हाडांना बळ देण्यासाठीचं आहारी घटक आहेत, तर ते सुद्धा गेले की त्याचा खूप छान पद्धतीने आपल्याला उपयोग होतो. हे आपल्याला हे होतं आणि 100% हे पेशंट त्याच्यानं बरे होतात. काही पेशंट 3 महिन्यात बरे होतात, काही पेशंटला 6 महिने लागतात, काही पेशंटना 1-1 वर्ष सुद्धा लागू शकतो. त्यांची झीज किती झाली आहे आणि हे किती झाले त्याच्यावर त्याची चिकित्सेचं कालावधी अवलंबून राहतो. बरोबर. खूप सुंदर चिकित्सा तुम्ही वर्णन केली आहे सर. आता आयुर्वेदामध्ये आपण असं बघतो, औषधांच्या जोडीलाच पथ्यापथ्य ह्याचा पण विचार सांगितला आहे आणि पथ्यापथ्याबरोबरच योगोपचार हेही सांगितलं आहे. तर त्याबद्दलही तुम्ही थोडी माहिती द्यावी. तर आता ह्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की जे गोष्टी खातच नाही आपण, पथ्य म्हणजे काय, चांगलं खाल्लं गेलं पाहिजे. मग आता मी जसं सांगितलं की दूध आपल्याला घेतलं गेलं पाहिजे, हे
तर दूध हे महत्त्वाचं आहे. पण आता कसं असतं की काही पेशंटमध्ये झीज ज्यांच्यामध्ये जास्त आहे त्यांच्यामध्ये दूध घ्यायचं, आमवातामध्ये दूध वर्ज्य आहे हे असतंय. तर ते वैद्यांनी ते ठरवलं पाहिजे की काय घ्यायला पाहिजे आपल्याला हे असते. त्याच्यानंतर आपल्याला ड्रायफ्रुट्समध्ये बरेचसेच पदार्थ आहेत हे असतात, म्हणजे पिस्ता आहे, बदाम आहे, काजू आहे, खारीक आहे, खोबरं आहे, हे तीळ आहे, हळीव आहे, हे असे खूप सारे पदार्थ आहेत की ज्याचं आपण वेगवेगळ्या पद्धतीनं हे करू शकतो. आता हळीवाची खीर खाणं हे सुद्धा रोज खाल्लं तर हाडांची जी हे खूप छान येतं, पण हळीवाची खीर करून ते न चावता खाल्लं पाहिजे, नाहीतर त्याची उष्णता होते. काही जणांना खूप उष्णता असते, त्यांनी मग ठराविक दिवस थंडीमध्ये ठराविक दिवस घेतलं गेलं पाहिजे असं. किंवा त्याचे लाडू आपण आता जर सांगितलं तर तसे लाडू करून घेतले तरी सुद्धा त्याचा खूप छान आपल्याला उपयोग होतो. तर हा पथ्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे आहेत तर त्या त्याच्यामध्ये दिल्या पाहिजेत. आता कसं असतं आजच्या याच्यामध्ये व्हिटॅमिन D3 खूप कमी पडतं आहे, कारण आपण आज उन्हातच जात नाही आहे. कोवळ्या उन्हामध्ये जर व्हिटॅमिन D3 घेतलं तर आपले कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन चांगलं होतं. त्यामुळे आपण व्हिटॅमिन D3 साठी रोज सकाळी थोडंसं कोवळ्या उन्हात बसलं गेलं पाहिजे. म्हणजे ज्यांचे एज जास्त झाले तर त्यांनी जर कंटिन्युअसली रोज कोवळ्या उन्हात थोडंसं बसलं तर व्हिटॅमिन D3 खूप छान पद्धतीने येतो आणि आपण जे कॅल्शियम घेतो त्यांचं ॲब्सॉर्प्शन खूप छान पद्धतीनं व्हायला लागतं हे होतं. तर आहार आणि विहारीमध्ये ह्या गोष्टी आपल्याला हे गेले पाहिजेत. पहिल्यांदा जीज असताना थोडीशी त्याला विश्रांती दिली पाहिजे पहिले 2 महिने. तर जेवढी गुडघ्याला विश्रांती देऊन तुम्ही त्याला औषधं द्याल तेवढं त्याचं बळ वाढायला लागतं आणि हळूहळू जसं बळ वाढेल तसं आपल्याला व्यायाम किंवा थोडासा योगाचा भाग जो आहे तर तो आपल्याला करता येतो. हळूहळू आपण थोडंसं वज्रासनात बसलं पाहिजे. हळूहळू आपल्याला मांडी घालून, म्हणजे बरेच वेळेला डॉक्टर सांगतात की मांडी घालून बसू नका, पण जर मांडी घातलीच नाही तर आपल्याला कळणारच नाही की ते दुखणं कमी यायला लागलंय की नाही हे होतंय. आणि मांडी घालण्याची जर एकदा सवय मोडली तर परत तुम्हाला मांडी घालताच येणार नाही. त्यामुळे आयुर्वेदामध्ये मांडी घालणं हे खूप महत्त्वाचं आहे हे होतं. तर त्या पद्धतीचे काही आसनं जे आहेत, मग हळूहळू आपण सूर्यनमस्कार करू शकतो, बसून जास्त वेळ प्राणायाम करू शकतो. तर हे सुद्धा खूप उपयोगी होतात हे असतात. आणि विशेषतः गुडघ्याच्या टिपिकल हालचाली असतात. म्हणजे आता कसं आहे, गुडघ्याच्या खाली एखादं चुंबळ घेणं आणि त्याला दाब देणं, त्यामुळे तिथले स्नायूंचे आणि शिरांचं व्यायाम खूप छान होतो. गुडघे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरवणं हे करणं, गुडघे आत घेणं बाहेर घेणं, ह्यामुळे सुद्धा त्यांचा हलका व्यायाम आपल्याला हे करतो. ह्यापासून हळूहळू मग हळूहळू अर्धा किलोमीटर चालणं, 1 किलोमीटर चालणं असं वाढवत गेला की आपली एफिशियन्सी कळते आणि दुखणं किती कमी झालं हे सुद्धा आपल्याला कळायला लागतं. आणि ह्या पद्धतीनं मग ते गुडघेदुखीसाठी आपल्याला हा भाग करता येतो हे होतं. आणि हलके आपण बसून गुडघे फिरवणं हे करणं, हे बरेचसे छोटे छोटे जे व्यायाम आहेत त्याच्यामध्ये ते केले गेले पाहिजेत. आणि त्याच्यावर थोडासा योगाचा भाग जसा जमेल तसं केलं तर अजून त्याच्यामध्ये गुडघेदुखीमध्ये योगा आणि प्राणायामाचा भाग सुद्धा आपण खूप सुंदर पद्धतीनं आपल्याला वापरता येतं. त्यामुळं जसं चिकित्सा आहे तसं योग प्राणायाम करणं हा सुद्धा श्रेयस्कर ठरतो आपल्याला हे होतं. आणि विशेषतः काय खाऊ नये ह्याच्यामध्ये हे होतात, तर ह्या ह्याच्यामध्ये विशेषतः डाळीचे पदार्थ, हरभरा डाळीचे पदार्थ जे कोरडेपणा निर्माण करतं शरीरामध्ये, फुटाणे, चिरमुरे, वटाणे, पावटा, त्याच्यानंतर मसुरीची डाळ किंवा वटाणा, तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा ज्या कोरडेपणा शरीरात निर्माण करणाऱ्या आहेत तर त्या खाऊ नयेत. म्हणजे आजकाल जे पाव आहे, बिस्किट आहेत किंवा चिप्स आहेत, तर हे सगळं कोरडेपणा खूप निर्माण करतं हे असतं. आणि डालडायुक्त जे काही घातलंय आणि मैद्याचे पदार्थ अजिबात खाऊ नका, नाहीतर वजन वाढायला लागतं. आणि ज्या पेशंटमध्ये खूप वजन असतं त्यांची गुडघेदुखी बरं करणं हे खूप अवघड आहे हे होतं. त्यामुळे त्यांचं वजन एका बाजूनं कमी करून गुडघे कमी करणं हे थोडंसं तारेवरची कसरत असते वैज्ञानिक सुद्धा. त्यामुळे वजन वाढू देऊ नका. वजन जेवढं कमी करता येईल तेवढं गुडघ्याला खूप चांगलं आहे. त्यामुळं पांढरे पदार्थ बंद करा. जास्त प्रमाणात साखर, जास्त प्रमाणात मीठ, जास्त प्रमाणात मैदा, अगदी जे गोड पदार्थ आहेत दुग्धजन्य, पेढे, बर्फी हे ते वगैरे, तर ते खाऊ नका. म्हणजे वजन वाढणार नाही, त्यामुळे गुडघ्याला लोड होणार नाही हे होतं. तर हा एक भाग आपण विश्रांती घेत असताना हा पण भाग त्याच्यामध्ये पाळला गेला पाहिजे. तर ह्या पदार्थ खाऊ नका. खूप कोरडे करणारे पदार्थ खाऊ नका. दूधसुद्धा पिताना साय काढून जास्त प्या, म्हणजे त्या दुधाचा कॅल्शियममध्ये उपयोग होईल पण त्याचं वजन वाढणार नाही हे होतं. थोड्या प्रमाणात तूप गेलं पाहिजे. एक चमचा, चहाचा चमचा सकाळ संध्याकाळ गेला तरी तो आपल्याला भरून काढण्यासाठी उपयोगी पडतो आणि ते वजन पण वाढवत नाही. तर जितकं प्रमाण पाहिजे तितकं खाल्लं पाहिजे आणि जास्त प्रमाणात पण काही गोष्टी खाऊ नयेत. ह्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर हे असतात. आणि परत बाकी काही वातुळ पदार्थ असतात, जसं वांगा आहे, जांभळं वांगा आहे, बटाटा खूप प्रमाणात आहे, हे आहे.
त्याच्यानंतर गोलभोपळा आहे की ज्यामुळे आपली वजनं वाढतात आणि वातुळपणा पण खूप निर्माण होतो. तर त्यासुद्धा पदार्थ आपल्याला वर्ज्य केले गेले पाहिजेत. तसं फरसाणा आहे, हे आहे. फरसाणासुद्धा आजकाल खूप चांगलं नाही आहे पदार्थ, किंवा भडंग आहे, चिवडा आहे. तर ह्या सगळे जे काही वेगवेगळे पदार्थ, आणि शिळे पदार्थ तर अजिबात खाऊ नका, त्याच्यामुळे वात खूप वाढतो. तर ह्या गोष्टींचं नक्की तुम्ही काळजी घेतली पाहिजे. पथ्यापथ्य म्हणजे अपथ्य म्हणजे हे खाऊ नका, आणि काय खायचं आहे ते पण मी सांगितलं, आणि कुठले व्यायाम आणि योगा करणं उपयोगी पडतं गुडघेदुखीमध्ये हे सुद्धा मी आता सांगितलं तुम्हाला. तर या सगळ्याचा अवलंब नक्की करा, आपल्याला नक्कीच गुडघेदुखीवर मात करता येईल. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे सर, की आपण आयुर्वेदाचं प्रयोजन काय म्हणतो, की स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च. मग आता हेच आपण जर गुडघेदुखी बाबतीत म्हणलं, की स्वस्तस्य स्वास्थ्यरक्षणम म्हणजे आता जे लोक आहेत त्यांचे जर गुडघे आहे असे राहावे किंवा त्यांना पुढे जाऊन काही त्रास होऊ नये यासाठी आपण काय काय दक्षता घेऊ शकतो? ह्याच्यामध्ये दोन सगळ्यात खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं म्हणजे गुडघेदुखी लवकर उत्पन्न होऊ नये ही सगळ्यांनीच आता काळजी घेतली गेली पाहिजे. आता मी जसं सांगितलं की थंड ह्याच्यावर खूप चालणं आहे, गाडीवरचा प्रवास आहे किंवा हे आहे, तर हे थोडंसं जास्त एकदम जास्त प्रमाणात नको. आफ्टर 50 नंतर किंवा ह्या गोष्टी थोड्याशा टाळल्या गेल्या पाहिजेत. हे होतात आपल्याला काही प्रमाणात. जे आता जसं सांगितलं की उन्हात बसणं आहे, तर हे केलं गेलं पाहिजे. एखादा जसं कॅल्शियमचा आपण जसे पदार्थ सांगितले, हळीव आहे, हे आहे, ह्यांचं खीर खाल्लं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याचे लाडू खाल्ले गेले पाहिजेत. त्याच्यानंतर नाचणीचं आंबील सारखे पदार्थ आपण जर घेतले, किंवा उडीदाचं माडगं, तर हे काही जुने पदार्थ जे होते ना ते हाडांसाठी खूप चांगले होते, आणि ते सगळे पदार्थ आपण विसरून गेले. हे पदार्थ खाल्ले गेले पाहिजेत. त्याच्यानंतर रोजचा त्याला हलका व्यायाम हलका व्यायाम हा घेतला गेला पाहिजे. हे होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जसं आपण सांगतोय ना की दिवाळीमध्ये आपण तेल थंडी पडाली की तेल लावायला चालू केलं पाहिजे. तर ते दिवाळी हे फक्त प्रतीक आहे. प्रतिकात्मक सांगितलं की आजपासून तुम्ही तेल लावा, किंवा आजच्या पुरतं म्हणजे ह्या वर्षी लावलं की पुढच्या वर्षीच लोक लावतात असं प्रघात पडलाय. तर तसं नाही पाहिजे की आत्तापासून तुम्ही रेग्युलर तेल लावलं गेलं पाहिजे. हे असतात. त्यामुळे 50 नंतर कमरेला, गुडघ्यांना, पायांना हे, आणि डोक्याला म्हणा किंवा कानात सुद्धा 1-2 थेंब तेल जर घातलं तर आपल्या शरीरातला वात खूप छान पद्धतीनं कमी व्हायला लागतो. त्याच्यानंतर 60 ml चा इनिमा सुद्धा घेतला तरी सुद्धा आपलं वात कमी होऊन गुडघेदुखी आपल्याला टाळता येते. हे होते. त्याच्यात हे असतात. शिरास्नायूंना बळकटी येण्यासाठी सुद्धा आपल्याला हे हलके व्यायाम त्याच्याबरोबर करत राहावेत. त्याच्यानंतर दूध हे मात्र रेग्युलर तुम्ही घ्या. काही नॉन व्हेजिटेरियन पेशंट्समध्ये किंवा ह्याच्यामध्ये मांसरस आहे, हे आहे, तर हे सुद्धा काही जणांना खूप उपयोगी पडतं. हे असतात. पण ते त्याचं प्रमाण तेवढंच थोड्या प्रमाणात घेतलं तर त्याचा उपयोग होतो, नाहीतर वजनं वाढायला लागतात. हे होतात. तर काही याच्यामध्ये पण शाकाहारी लोकांच्यामध्ये तर पूर्ण सगळे आपल्याकडे पदार्थ आहेत की जे कॅल्शियम, फुल ऑफ कॅल्शियम्स आहेत. त्यामुळे इतर पदार्थ घ्यायची काही गरज लागत नाही आपल्यामध्ये. हे होतात. तर हे सगळे हे आहेत. आणि आपल्याकडे आयुर्वेदामध्ये सुद्धा शंख किंवा शंख, शौक्तिक वगैरे ह्याचे जे काही भस्म येत आहेत आजकाल, तर ते सुद्धा फुल ऑफ कॅल्शियम्स आहेत आपल्याकडं. तर त्यामुळं ते जर वापरलं गेलं तर कॅल्शियमची आपली कमतरता पण खूपशी पडत नाही. हे होतंय. आणि तेल लावा, म्हणजे नुसतं गुडघ्यापुरतंच लावा असं नाही, तर आठवड्यातून 2दा तरी पूर्ण अंगाला लावा. इतर वेळेला गुडघा, पाय आणि ह्या सगळ्या गोष्टीला लावलं गेलं पाहिजे. तर तेल लावलं तर तुम्हाला तुमच्यामध्ये झीज होत नाही, किंवा जी झीज कंटिन्युअसली वाताचा संबंध येतोय, जी झीज व्हायला लागली ती झीज भरून निघत राहते. हे होते. आणि 2 सांध्यांच्या मधलं जो घर्षण आहे ती होत नाही. त्याला ऑइलिंग, थोडक्यात आपण रोज थोडंसं त्याला ऑइलिंग केलं गेलं पाहिजे. आता कसं आहे, कुठं आपण 2-3 दिवस गेलो, खंड पडला म्हणून काही फरक पडत नाही, पण आल्यावर आपण एक थोडे दिवस सकाळ संध्याकाळ पण लावलं पाहिजे. असं काहीतरी त्याचं आपण प्रयोजन केलं तर नक्कीच त्याचा आपल्याला गुडघे दुखणारच नाहीत. ह्यासाठी खूप छान आहे. म्हणजे असं खाण्यापिण्यातून व्यायाम आणि काही जे तेल लावणं किंवा ह्या गोष्टी आहेत, ह्या जर केल्या आणि आपण रोज जर दूध घेतलं तर बऱ्याच वेळेला गुडघेदुखी ही आपल्याला रोखता येते. पण इतर कारणामुळे जे ज्या संधिवात आहेत, आमवात आहे किंवा वातरक्त आहेत, हे त्याला टाळू शकत नाही आपण. तर तो आजारच बरं करणं हे त्याचं उत्तर आहे. ते आजार जर चांगल्या पद्धतीने बरे केले की त्यामधली गुडघेदुखी आपोआपच कमी होते. तो आजार बरा केला गेला पाहिजे. म्हणजे गाऊट आहे तर गाऊट बरा केला गेला पाहिजे, रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे तर तो रुमॅटॉइड आर्थरायटिस बरा केला गेला पाहिजे. पण इतर जनरलाइजली जे आज झीज होऊन जे 70% लोकांचे जे गुडघे आजचा प्रॉब्लेम येतोय, तर हे मात्र नक्की 100% आपल्याला टाळता येतं. माझा पुढचा प्रश्न सर असा आहे की हल्लीच्या काळात एक नी रिप्लेसमेंट सर्जरी ह्याचा खूप ट्रेंड आहे किंवा ती खूप प्रचलित झाली आहे.
तर मग नी रिप्लेसमेंट सर्जरी ह्याला आयुर्वेदामध्ये काही वेगळा ऑप्शन आहे किंवा जर समजा कोणाला नी रिप्लेसमेंट करायचं नसेल तर त्यामध्ये आपण काही वेगळं सांगू शकतो का त्या पेशंट्सला? हो. आता कसं आहे की हा प्रश्न तसा अवघडच आहे की काय करावं. कधी कधी पेशंटला पण अडचणीचं राहतं आणि डॉक्टरना पण अडचणीचं राहतं. पण आयुर्वेदामध्ये जर खूप लवकरात लवकर येऊन जर ट्रीटमेंट घेतली तर नी रिप्लेसमेंटची गरज भासत नाही. पण आजकाल एक एक पेशंटचं इतका त्रास झालेला असतो आणि अगदी हाडातलं गादी पूर्ण संपलेली असते आणि एकमेकावर चिटकलेले असतात. मग त्या ठिकाणी इतके पेन्स राहतात आणि मग काही ठिकाणी म्हणजे एक 20 ते 30% आजकालच्या काही केसेसमध्ये आपल्याला नी रिप्लेसमेंट करणं गरजेचं राहतं किंवा पेशंटला, कारण त्याचं खूप त्रास होतो राहतो हे राहतं. पण बाकीच्या पेशंटमध्ये जर लवकरात लवकर औषधी चिकित्सा, पंचकर्माची चिकित्सा आणि आहार विहाराचं योग्य नियोजन आणि व्यायाम ह्याचं जर कॉम्बिनेशन केलं आणि 6 महिने जर आपण मागं लागलो तर नी रिप्लेसमेंट लागत नाही असं माझं मत आहे. हे आहे. आणि त्यातून जर त्याच्या पुढची अवस्था गेली असेल आणि 3 महिन्यात जर आयुर्वेदाच्या औषधाने फरक नाही पडत असेल तर मग नी रिप्लेसमेंट हा एक ऑप्शन राहतो की अगदीच हे होते. पण त्याला रिस्ट्रिक्शन्स येतात पेशंटला, पण काही गोष्टी करणं शक्य म्हणजे खाली बसणं होत नाही किंवा हे होत नाही, कंटिन्युअस खुर्चीवर राहणं. तर पण पेन्स कमी होतात, हे होतात. तर हे मात्र नक्की आहे. त्यामुळं आपल्याला एक 20 ते 30% लोकांच्यामध्ये काही वेळेला जर सगळेच ऑप्शन संपले तर मात्र नी रिप्लेसमेंट जायला लागतं. पण माझं असं मत आहे की ह्यातले जे 70% वर पेशंट जे आहेत ते आपण आयुर्वेदा थ्रू जे औषधं, पंचकर्मा, आहारीय पदार्थांचं योग नियोजन आणि व्यायाम ह्या 4 गोष्टी जर योग्य पद्धतीने केल्या गेल्या तर आपल्याला विदाउट नी रिप्लेसमेंट अगदी गुडघे आपले खूप छान होतात आणि थोडीशी त्याची मेंटेनन्स ठेवावं लागतं. जरी रिप्लेसमेंट केलं तर त्याला मेंटेनन्स आहेच, पण आयुर्वेदामध्ये सुद्धा त्याला थोडंसं मेंटेन करणं किंवा आपली सुद्धा जबाबदारी असते की ते परत थोडीशी काही औषधं घेत राहणं, त्याला तेल लावत राहणं. ह्या गोष्टी केल्या तर 100% आपल्याला नी रिप्लेसमेंट लागत नाही. धन्यवाद सर. तुम्ही खूप सुंदर विवेचन केलं. म्हणजे तुम्ही हेतूपासून पूर्ण चिकित्सेपर्यंत त्यानंतर तुम्ही आयुर्वेददृष्ट्या व मॉडर्नदृष्ट्या सर्वच व्ह्यू तुम्ही आम्हाला सांगितले. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. हो. व ह्याचा नक्कीच आम्हाला सर्व वैद्यांना, सर्व विद्यार्थ्यांना व सामान्य जनतेलाही खूप उपयोग होईल. नमस्कार. नमस्कार.